मागील काही महिन्यापासून जर आपण पाहिलं तर मुंबईच्या कबूतरखान्यांचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर गाजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे जर आपण पाहतो भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आज कबुतरासंदर्भात जो आहे तो आवाज उठवलेला आहे। परिषद आपल्यासोबत नीलचंद्र ऋषी मुनी महाराज आहेत। काय सांगणार, कसं पाहता या वक्तव्याकडे राम कदमांच्या? बघा, राम कदमजी जे एक धार्मिक व्यक्ती आहेत आणि घाटकोपर चांगले काम आहे त्यांचे, पर आणि ते कबुतरांचं वाद आता जो कमसे कम 1 वर्ष घ्यायला आले। जागती आझाद मैदानमध्ये अनशन केलं होतं, जागती आम्ही पुष्कळ नेता लोक आम्हाला शाश्वतन द्यायला आले होते। पण राम कदमची गोष्ट मला मी त्यांचं समर्थन करतो, कारण की ह्या जो घटना घटत आहे कबुतराचा आहे याची एक संघटन बनून एक एटायजी बसून याचा निर्णय घ्यायला हवा। आजपर्यंत हा निर्णय का बरं कोणी घेत नाही? याचा निर्णय घ्यायला पाहिजे। बार बार मुद्दे उठतात, बार बार नेता लोक आतात कबूतर म्हणजे माझी आई मेली, कोणी हे मेलं ते मेलं। पण राम कदमजी जी आईचे जो विषय असेल त्यांची प्रत्येकाची आई महान आहे आणि त्यांच्या आईच्या आशीर्वादाने प्रत्येक भारतातील चांगल्या चांगल्या नेत्यांनी काम केलेलं आहे। पण त्यांचा आईचा मुद्दा हा संसदमध्ये घ्यायला नको होता। त्यांनी म्हटलं की फुफ्फुसाच्या आजारामुळे आईचा मृत्यू झाला असं देखील त्यांनी म्हटलं। बघा, फुफ्फुसामुळे तो काही रोग आहेत, पण आपल्यात हा विषय नाही। पण त्यांनी गोष्ट त्या महाराष्ट्र विधानसभाच्या राहुल नागरेकरसमोर त्यांनी प्रश्न मांडला आहे की याच्यासाठी काही संघटन करा, काही समिती करा। पण आजपर्यंत ही जो संघटन का बरं करत नाही, याचा निर्णय बरं का बरं कात नाही? बार बार मराठी आणि मारवाडी वाद पैदा होते। तरी ह्या मुख्य देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं नम्र निवेदन आहे की याच्यावर काहीतरी एक समिती गणावं आणि याचा काही निर्णय काढावा। त्यांनी म्हटलं की कबूतरखाने संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करावे असं देखील त्यांनी मागणी केली आहे राम कदमांनी। बरोबर आहे, करा तुम्ही, पण काही निर्णय तर करा, त्याचा काही निर्णय तर काढा। ITI बसवा, त्याच्यामध्ये काही समिती संघटन करा। समिती संघटन तेच ते अखिल काय 2-3 जण येतात ते मग पुरे मंगलप्रभात लोढांचे माणसं आहे। मंगलप्रभात लोढा तिथचे राज्याचे मंत्री आहेत, ते बरं का बरं करत नाही? माझ्याकडे येऊन गेले, आश्वासन घेऊन गेले, राहुल नागरेकर येऊन गेले, का बरं आश्वासन देत नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर लक्ष घालायचं अति गरजेचं आहे। आणि राम कदमजी जे बोललेले आहे की कबुतराचे ते पण काही प्रत्येक व्यक्तीला जगात जगण्याचा अधिकार ते बोललेत ना, आणि ते जैन समाजाला जुडलेले आहे। पण त्यांची आई जर त्याच्या कबुतरामुळे मेली असेल तर मला त्याचं काही कल्पना नाही आहे। पण मला असं वाटत नाही की अशा काही असे घटना घटित आहे काय, नशामुक्ती आहेत काय, आम्ही काढलं नशामुक्त अभियान, त्याच्यावर चर्चा करायला हो। माझा विषय आहे की राम कदमजीने जे बोललेलं आहे एकदम बरोबर बोलले आहे। महाराष्ट्र विधानसभांना पुन्हा मी विनंती करतो की तुमच्यासमोर हा मुद्दा आला आहे, 4 वेळा 5 वेळा राहुल नागरेकर मला स्वतः भेटून गेले, याचा काहीतरी करा। आता राहुल नागरेकर सरांनी याच्यावर काही एक निर्णय काढायला हो, याची एक समिती करायला पाहिजे। आणि जे वाद वारंवार मराठी आणि मारवाडीचा वाद, कबूतर म्हणजे काही आज पोस्टर लावले होते आम्ही गिरगाववाल्यांनी की मारवाडी गो कबूतर गो, अरे हा प्राणी आहे, प्राणी सर्वांचा आणि सर्वांचा देवाने अधिकार दिलेला आहे। म्हणून म्हणतो की याच्यावर काही ठोस सबूत काढावं, काय निर्णय करावं, याची एक समिती संघटन करावं आणि ह्या मुद्द्यावर हा मुद्दा जो कबुतराचा तुरंत खतम केला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। राम कदमांसोबत काही बोलणं झालं का, ज्या पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला त्यानंतर तुमच्यासोबत? बघा, राम कदमजी चांगले हिंदुत्वाचे कार्य करतात, हिंदू संघटन करतात, जैन समाज मंदिरामध्ये प्रत्येक जागात ते येतात जातात, त्यांच्याशी आमचे संपर्क आहेत, त्यांच्याशी काही दुश्मनी नाही आहेत। परंतु हा जो मुद्दा ज्यांनी जो काढलेला आहे की माझी आई या फुफ्फुसामुळे मेली आहे, असं काय, हे गोष्ट खोटी आहे। और सत्य असेल तर तुम्ही आणा ना, समाजासमोर आणा। आणि मी त्या राम कदमला विचारेन ना, जैन समाजामध्ये तुम्ही येतात तर प्रत्येक कामावर तुम्ही मला प्रमाण द्या की तुमची आई त्या कबुतरामुळे मेल्यात। असे महाराष्ट्रामध्ये काही MD ड्रग्स गांजा अफीम असे करा। मी ज्या अमरावतीमध्ये बसलो आहे तिथं डेली अफीम गांजा त्याच्यामध्ये गुटखा बेन आहे, त्याच्यावर तुम्ही बोलता आणि जे प्राण्यांच्यावर तुम्ही बोलता। पण एक त्यांची गोष्टीचं मी समर्थन करतो की त्यांनी एक सांगितलं आहे का बा याची एक संघटन करावं, त्याची एक कमिटी बसावं, कमिटी करून या कबुतराचा काही निर्णय काढावं। आम्ही ते राम कदमने असं नाही म्हटलं कबुतराला तुम्ही दाना टाकू नका, कबुतराला त्यांना त्याचं म्हणणं नाही, त्यांना समर्थनच दिलेलं आहे। परंतु ते राम कदमजी जे बोलले आहेत ते राहुल नागरेकरांनी, विधानसभा स्पीकरनी याच्यावर चांगलं सोचून काम करायला पाहिजे, नाही तर आम्ही वापस पुन्हा
मुंबईला मी येणारच आहे. आता चातुर्मास चालू होणार 28 तारखेपासून माझावाला. मी करेल, ज्याच्याशी भिडणं आहे भिडेल, कारण की प्रत्येक प्राण्यांचं जो कर्तव्य जगाचं आहे. आणि राम कदम बोला ना, मी जैनाची विरुद्ध नाही आहे, मी कबुतराला दाणा टाकायच्या विरुद्धमध्ये नाही आहे. पण ठीक आहे, त्यांची आई महान होती आणि सर्वांची आई महान आहे. परंतु राम कदमजीने जो मुद्दा उचलला आहे विधानसभेमध्ये, चांगला विषय काढला आहे. पण याच्यावर मंगल प्रभात लोढा आणि राहुल नागरेकर सर याच्यावर काही निर्णय काढायचं अति गरजेचं आहे. आणखी आपण जर पाहतो हे निलेशचंद्र मुनी महाराज होते, ज्या पद्धतीनं राम कदम यांनी वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा त्यांनी जी समितीची मागणी केली त्याला समर्थन करतो. परंतु त्यांनी जे म्हटलं की कबुतरांच्या मुळे जे आहे त्या आईला श्वसनाचा आजार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला, याचं समर्थन करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.